साऱ्या गावात थुतू झाली तिची. आई, मी शिकेल, तू नको काळजी करू. मी मन लावून अभ्यास करेल आणि चांगलं काहीतरी करून दाखवेल. तीच तर अपेक्षा आहे तुझ्याकडून. मलाच नाही, सगळ्या गावातल्यांनाच असं वाटतं का हिला बाप नाही, आई एवढी कष्ट करून शिकवती तर तू काहीतरी चीज करावं त्याचं. हो आई. आता ह्याच गावाच्या ह्या मॅटरने साऱ्या गावात थुतू झाली ना तिच्या आई बापाची. हा, पोरीने जरा विचार करायला पाहिजे. हो, बरं चल, आवरते मी. बरोबर. हा, कधी येतोय काय माहिती. कायम असंच करतो, वाटच पाहायला लावतो. कोणी बघितलं तर. काय झालं? लय अर्जंट बोलावलं. अरे किती वेळची थांबले, कधी येणार होता? आता येतच होतो, जरा आता कामगार कामाला लावले होते. ते कांद्यातलं रोप काढायचे, जरा बायका बिका आल्या जरा, त्याच्यामुळे उशीर बरं झाला. पास ना ते पास. मी काय सांगते ते तरी ऐक. काय झालं बोल. मला खूप भीती वाटते रे. कशाची? कोणी काय बोललं काय तुला? मला नाही कोणी काही बोललं. मग आई सांगत होती ती शेजारची मुलगी पळून गेली. ती होतीच लफडेवा, ती जाणार होती पळून. ते आईला तर काही काम धंदाच नाही. तो आईला सांग शेजारी पाजारी ना कामाला जाऊ नको बरं. त्या शेजारी पाजारी कामाला गेलं त्या गावातल्या बाया त्यात गावात काही घडलं लगेच तो आईला सांगत. आणि तो आईला काय लगेच ते तुला सांगती. अरे पण ती मला का सांगत होती, त्याच्या पाठीमागे कारण आहे ना. काय झालं बोल. तुला तर माहितीये माझे वडील किती लवकर वारलेले आहेत आणि तिने खूप कष्ट करून मला मोठं केलंय, मला शिकवलंय. बरोबर आहे तो, मान्य आहे, पण नेमकी मुद्द्याचा बोल ना, काय विषय काय झालं? अरे तिला असं वाटतं की मी असं नको करायला. ती मला तेच समजावून सांगत होती की जसं त्या मुलीने केलंय तसं तू करू नको. अय तुला आता सांगतोय लगीन करीन तर तो सोबतच, नाही तर आपण काही लगीन करायचो नाही. अरे आईला असं वाटतं की जसं त्या मुलीने केलं तसं मी नको करायला. तो आईला ना काही समजत का नाही काय माहिती राव. आणि तुला एक गोष्ट आता सांगतो, तो आईला वाटलं सांग डायरेक्ट जाऊन लगीन करीन तर मी त्याच पोरासंग करीन. आणि मी बी सांगतो माझ्या घरी लगीन करीन तर मी फक्त तो सोबतच करीन. समजलं ना? झालं म्हणजे इथं मला ही भीती आहे की तिला आपलं प्रेम समजल्यानंतर ती कशी रिॲक्ट करेल. आणि तू मला आता सांगतोय की तिला जाऊन सांग मी लग्न फक्त ह्याच्याच बरोबर करेल.